आणि आणखी एक महत्त्वाची घडामोड आहे। मवियात हडपसर विधानसभेची जागा शिवसेना ठाकरे गटाकडे असेल असं वक्तव्य सुषमा अंधारेंनी केलंय। महादेव बाबर हे हडपसर विधानसभेचे उमेदवार असतील असंही वक्तव्य सुषमा अंधारेंनी केलंय। तर मवियात मिठाचा खडा पडणार नाही याची काळजी सर्वांनी घ्यावी असं प्रशांत जगताप यांनी म्हटलेलं आहे। सुषमा अंधारेंनी अशा पद्धतीने उमेदवाराच्या नावाची घोषणा करू नये असं प्रशांत जगताप यांचं म्हणणं आहे। हडपसरची जागा शिवसेनेची जागा आहे। महादेव बाबर लढवणार आहे। महाविकास आघाडीकडून हडपसरची जागा ही शिवसेनेला, पक्षातली उमेदवारी कोणाला द्यायची या संबंधाने सन्मान्य पक्षप्रमुख उमेदवारांची यादी जाहीर करतील। मात्र हडपसरची जी जागा आहे ही शिवसेनेची जागा आहे। शिवसेनेसाठी ती जागा सोडण्याचं महाविकास आघाडीने कबूल केलं। सुषमाताई असतील किंवा प्रशांत जगताप असतील यांनी महाविकास आघाडीचं जागा वाटप उमेदवारीच्या बाबतीत चर्चाच करू नये असं माझं म्हणणं आहे। अर्थात त्या खूप मोठ्या नेत्या आहेत, मी त्यांना सल्ला देणं एवढा मोठा नाही, पण 25 वर्ष आले मी पवार साहेबांचा कार्यकर्ता आहे। महाविकास म्हणजे पूर्वीची आघाडी आणि आताच्या महाविकास आघाडीचा एक घटक आहे, त्याच्यामुळे मला किंवा इतर कोणालाच अशी नावं जाहीर करण्याचा अधिकार नाही। त्याही पलीकडं त्यांनी जर तशी नावं जाहीर केली असतील तर मला असं वाटतं की त्या खूपच मोठ्या नेत्या आहेत, त्याच्यामुळे त्यांना तो तसा अधिकार प्राप्त झाला असेल। माझ्या सरकारमुळे किंवा इतर कोणामुळे जर आघाडीत म्हणजे महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा जर पडत असेल तो पडता कामा नये याची काळजी सगळ्यांनी